नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी आलेली आहे सोलापूर मार्केटमधून. आज सोलापूर मार्केटमध्ये परत एकदा बाजारभावामध्ये थोडी वाढ पाहायला भेटलेली आहे. तर ही वाढ कशा पद्धतीने झालेली आहे, आवकमध्ये काय बदल झालेला आहे, सर्व डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे. व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आज सोलापूर मार्केटमध्ये मोजके काही वक्कल ते 2000 ते 2200 रुपये म्हणजे 2200 रुपयेपर्यंत विकला गेलेला आहे. आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता 17 रुपये ते 18 रुपयेपर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव भेटलेला आहे. काल 16 ते 17 रुपये होता, तर आज 17 ते 18 रुपयेपर्यंत बाजारभाव निघालेला आहे. आणि एकंदरीत बाजारभावामध्ये 1 रुपयाची वाढ आज सोलापूर मार्केटमध्ये झालेली दिसून येत आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपण सांगितलं होतं की 15 तारखेनंतर बाजारभावामध्ये थोडेफार बदल होण्याची शक्यता आहे. तर कालच्यापासून थोडी बजारभावामध्ये बदल हा मात्र दिसून येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, मुक्का साईज जो कांदा आहे तो 15 रुपयापासून ते 17 रुपयापर्यंत आहे. तर 3 नंबर जो गोल्टा गोल्टी साईज जो कांदा आहे तो 800 रुपयापासून ते 1400 रुपयापर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटलेला आहे. आणि खराब कांदा जो आहे त्यामध्ये पण 1 रुपयाची सुधारणा आज सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटलेली आहे. 300 रुपयापासून ते 700 रुपयापर्यंत आज खराब कांद्यामध्ये बाजारभाव निघालेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अजून एक विशेष महत्वाची बाब म्हणजे काल परत एकदा बांगलादेश मधल्या जे काही आयातदार आहेत त्यांनी तिथल्या बांगलादेश सरकारला परत एकदा पत्र लिहिलं आहे की लवकरात लवकर तिथल्या व्यापाऱ्यांना IP जास्तीत जास्त द्या, जेणेकरून आपल्या तिथल्या बांगलादेशमधल्या बाजारभावामध्ये परत वाढ होतील. आता दिवसेंदिवस बाजारभाव वाढ आहे. लवकरात लवकर तिथल्या व्यापाऱ्यांना IP द्या, जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणात जे कांदा आहे आयात करता येईल. या संदर्भात त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. आणि लवकरात लवकर या गोष्टीवरती तिथलं सरकार विचार करून मोठ्या प्रमाणात जो कांदा आयात आहे करणार आहे. तर येत्या काळामध्ये बाजारभावामध्ये थोडा फेरबदल होण्याची शक्यता आहे. आपण काही दिवसापासून या गोष्टी सांगत आहे, परंतु काही गोष्ट मागोपुढे होऊ शकते. परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी आतापर्यंत आपले व्हिडिओ बघत आलेला आहे त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांना आवर्जून विनंती करतो व्हिडिओ पूर्ण बघायचा असतो. आणि मी मागील काही दिवसापासून भरपूर शेतकऱ्यांचा कमेंट सुद्धा वाचलेला आहे. त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं निगेटिव्ह कमेंट पण आलेलं होतं. काय हरकत नाहीये, त्यांचं वैयक्तिक मत आहे. आणि कांदा विक्री करायचं ठेवायचा हा तुमचा वैयक्तिक मत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तर भेटूया अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.